नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. स्वर्गातील गाठी. माणसाच्या आयुष्यात प्रेम आणि वेदना यांच्यातलं नातं म्हणजेच एकाच नाळेतून दोन जुळणारी जन्म घेतल्यासारखे. प्रेमासाठी आपण सर्वस्व आणि अख्खं आयुष्य पणाला लावतो. मानवी जीवनात प्रेम ही एक महत्वाची भावना आहे. ती दिसत नसली तरी अंतरी अनुभूती मात्र शेवटच्या श्वासापर्यंत असते. दोन व्यक्तींमध्ये काय नातं आहे त्याप्रमाणे या प्रेमाचे स्वरूप बदलते. पती पत्नी, गुरु शिष्य किंवा प्रियकर प्रेयसी या नातेसंबंधात प्रेमाचे वेगळे कांगोरे असतात. या कथेत ही एक वेगळा पुनर्विवाह म्हणता येईल कदाचित. थोडी सत्यकथा आणि थोडी काल्पनिक सुद्धा आहे. आयुष्याच्या या पाडावात म्हणजे वयाची 55 वर्षे गाठलेले तरुण आज पुन्हा दुसऱ्यांदा एकदा एकाच मुलीसोबत लग्नबंधनात गाठीत अडकणार होते. याचा अर्थ असा नाही की त्यांचे दोघांचे आधी लग्न झाले होते. लग्न झाले होते की म्हणता येईल आणि लग्न झाले नाही असेही म्हणता येईल. अरुण चांगले सुशिक्षित गव्हर्नमेंट सर्वंट होते. घरची परिस्थिती पण सधन, भाऊ बहीण सर्व उच्च शिक्षित आणि सगळे गव्हर्नमेंट सर्वंट होते. एकूण सर्व ऑल इज वेल. अरुण सर्व बाबतीत सरस आणि देखणे तसेच एक समजदार व्यक्ती होते. पण ते दिव्यांग, एका पायाने अधू होते. साधारण आजपासून 27 वर्षापूर्वी त्यांच्या घरी त्यांच्या लग्नाचा विषय सुरू होता. पण त्यांना त्यांच्यासारखी एका पायाने अधू असलेली दिव्यांगच मुलगी हवी होती. समाजात त्यांच्या आईवडिलांचे खूप नाव होते. एका पायाने अधू असले तरी त्यांना धडधाकट मुलगी भेटू शकली असती आणि लग्न करून सुखी संसार झाला असता. त्यांच्या भाऊ बहिणींचे लग्न आधीच झाले होते. हे सर्वात धाकटे होते आणि आता त्यांच्यात लग्नासाठी आई वडील तगादा लावू लागले होते. पण अरुणची अट होती की त्यांना त्यांच्यासारखीच एका पायाने अधू असणाऱ्या दिव्यांगच मुलीशीच लग्न करायचे होते. आणि मग जिकडे तिकडे सांगावे जाऊ लागले. असंच एक दिवस आजारी पडल्यामुळे ते दवाखान्यात गेले. दवाखान्यात खूप गर्दी असल्यामुळे त्यांची आई आणि ते नंबर येईपर्यंत वाट बघत बसले होते. त्याचवेळी सुरेखा आजारी असल्यामुळे ती सुद्धा आपल्या आईसोबत दवाखान्यात आली होती. एका पायाने अधू दिव्यांग मुलगी होती. दिसायला नाकी डोळी छान, टपोरे बोलके डोळे, गोरा वर्ण, लांब सडक केस, अगदी सुंदर होती. तिला बघताच त्याच्या मनात आले की लग्न याच मुलीशी व्हावं. या आधीच अरुणची आई त्या मुलीसोबत बोलायला लागली. त्यांनी त्या मुलीचे नाव, शिक्षण, आई वडील, पत्ता वगैरे बोलण्यातून विचारपूस केली. ही माहिती सुरेखा सांगत असताना तिच्या मनात कुठेही शिवले देखील नाही की का विचारपूस होत आहे. ती त्यावेळी शिक्षण घेत होती. तिच्या घरची परिस्थिती तशी हालाखीचीच होती. वडील एकटे कमावणारे, त्यात सुरेखा सगळ्यात मोठी. तिच्या नंतरचे 4ही बहीण भावंड शिकणारी होती. आई पण नोकरी करत होती, पण खूप कमी वेतन होते. त्याच दरम्यान अरुणच्या घरच्यांकडून सुरेखाच्या घरच्याविषयी माहिती काढून ओळखीच्या माणसांकडून स्थळांचा सांगावा आला. एका शहरात पण वेगवेगळ्या एरिया असल्यामुळे त्यांना माहिती काढणं आणि पत्ता शोधणे अवघड गेले नाही. तेव्हा तिच्या घरी जेव्हा आईने सुरेखाला सांगितले तेव्हा ती नकळत अरुणचे स्वप्न रंगवू लागले. तिला पुढे काय होणार आहे, लग्न होईल की नाही हे देखील तिला माहीत नव्हते. पण तरीही ती त्याच्यासोबत संसार करण्याचे स्वप्न बघू लागली. त्यावेळी तिचे वय होते 21 वर्ष. नुकतेच ग्रॅज्युएशन होऊन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला प्रवेश घेतला होता. तोपर्यंत तिच्या मनात कधी कोणाविषयी असा विचार देखील शिवला नाही आणि तिने कधी कोणाला या दृष्टीने पाहिले नव्हते. जेव्हा अरुणचे स्थळ तिला सांगून आले तेव्हा ती मनोमन खूप हरकली. कारण तिच्या दृष्टीने अरुणचे स्थळ तिच्यासाठी परफेक्ट होते. तिच्यासारखेच एका पायाने अधू होते, उच्च शिक्षित, वेल सेटल होते आणि समजदार सुद्धा होते. त्यांना माहीत होते की मुलीकडची परिस्थिती चांगली नाही, म्हणून त्याने मनोमन रजिस्टर पद्धतीने लग्न करायचे हे देखील ठरवले. आणि याच इराद्याने त्यांनी सांगावा धाडला. कारण अरुणला पण सुरेखा आवडली होती आणि ते मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करू लागले होते. तेही सुरेखासोबत संसाराचे स्वप्न बघत होते. रॅदर असंही म्हणता येईल की त्यांनी सुरेखाला मनात वरले होते. सुरेखाने पण अरुणला मनात वरले होते. पण अरुणचे स्थळ सुरेखाच्या घरी आल्यावर तिच्या वडिलांना काही आवडले नाही.
म्हणजे त्यांनी सरळ सांगितले की माझी परिस्थिती आता मुलीचे लग्न करण्याची नाही. मुलगी अजून शिक्षण घेत आहे. मुलगी एका बाळाने अधू आहे आणि ती कमावती होईल तेव्हा तिचे लग्न करू. जोपर्यंत ती स्वतःच्या पायावर उभी राहत नाही तोवर तिचे लग्न करायचे नाही. इकडे सुरेखा अरुणच्या स्वप्नात मग्न होती. तिला खूप उशीर कळले, पण तोपर्यंत तिने अरुणलाच फक्त आपल्या भविष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार केला होता आणि मनोमन तिचा जीव सुद्धा जडला होता. सुरेखाच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला होता. तिला तिच्या आई वडिलांकडून पूर्ण विश्वास होता की तिच्या मनातलं आई वडील ओळखून तिचे लग्न लावून देतील, पण सगळं विस्फटलं होतं. तिच्या मनातलं स्वप्न मात्र तिने मनात जपलं आणि तिने इतर दुसरं कोणासोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तीच परिस्थिती अरुणची होती. त्यांनी सुद्धा लग्न न करण्यास ठरवले. फक्त एक वेळची ती आत अजाणपणे भेट. त्या एका भेटीनंतर पुन्हा न कधी बघणं झालं, न कधी भेटणं झालं आणि न कधी बोलणं झालं, पण मनात मात्र एकमेकांना दोघांनी भरले होते. असंच करत 27 वर्षाचा काळ लोटला. या कालावधीत तिला पण नोकरी लागली. आयुष्य फक्त जगत होते दोघेही. या काळात एकमेकांना भेटण्याचा किंवा बोलण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. दोघेही एकमेकांप्रती न बोलता न बघता एकनिष्ठ होते. अरुणची आई देवाघरी गेली. ते एकटेच आयुष्य कंठत होते. इकडे सुरेखा तिच्या आई भाऊ बहिणी बरोबर राहत होती. तिचे वडील पण देवाघरी गेले. असंच नकळत त्याने ऑफिसच्या सेमिनारमध्ये भेट झाली आणि मनात ती कोवळी पालवी बोलल्यानंतर अंकुर घेऊ लागले. 2-3 भेट झाल्यानंतर परत अरुणने सुरेखाला लग्नाविषयी विचारले आणि तिचा होकार मिळताच त्याने रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सर्वांच्या संमतीने आणि आनंद त्यांना समाजातील रीतिरिवाजानुसार लग्न झाले. आधी त्यांनी फक्त मनात एकमेकांना वरले होते, तेव्हा समाजाची आणि आप्तेष्टांची साक्ष नव्हती. पण आता सर्व समक्ष त्यांचा विवाह सोहळा पार पडला आणि त्यांच्या दृष्टिकोनातून समाज मान्यतेनुसार हा विवाह त्यांचा पुनर्विवाह होता. खऱ्या मिलनाची हीच खूण असते की वेगळेपणाची कसलीही खूण तिथे राहत नाही. कितीही प्रखर निष्ठा आणि विश्वास ज्यांनी फक्त एका पुसटशा भेटीनंतर आपलं हृदय एकमेकांना अर्पण केलं, मग ना कधी भेट ना कधी संवाद, तरी अख्खं आयुष्य वाहिलं. जिथे मिलनाची कुठलीच अपेक्षा नव्हती ते युगे वाट बघण्याची तयारी होतं. नातं क्षणभराचं असो वा जन्मभरात, त्यात निष्ठा आणि एकमेकांना विश्वास खूप आवश्यक असतो. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.